तिथे टँकर चालक आणि प्रशासनाची बैठक निष्फळ ठरली। टँकर चालकांच्या संपाबाबत तोडगा निघालेला नाही। त्यामुळे ही एक महत्त्वपूर्ण बैठक होती ज्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं। टँकर चालक आणि प्रशासनामध्ये बैठक होणार होती, परंतु ही बैठक आता जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे। टँकर चालक संपावर ठाम आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, ही बैठक निष्फळ ठरल्याचं समजतंय आणि टँकर चालक अद्यापही संपावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं म्हणणं आहे टँकर चालकांचं? जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी या ठिकाणी 3 दिवसीय संप पुकारलेला आहे। या नाशिकच्या मनमाड येथील पानेवाडी पेट्रोल प्रकल्पाअंतर्गत हिंदुस्थान लिव्हरचा असेल, भारतचा असेल, हे अनेक इंधनांचे इथून जो आहे तो राज्यामध्ये इंधनाचा पुरवठा केला जातो। मात्र आज दिवसभर वाहन चालक जे आहेत ते संपावर ठाम राहिल्याने आणि इंधन पुरवठा न केल्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये इंधन तुटवडा जाणवू लागला आहे। त्याचे परिणाम म्हणून सायंकाळी उशिरापर्यंत पेट्रोलचे जे काही पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागलेली आहे। उद्या पेट्रोल मिळेल की नाही याची आशंका असल्याने ग्राहक जे आहेत ते आताच पेट्रोल भरून पेट्रोल भरायला गर्दी करू लागले आहेत। यासाठी जे आहे ते जे काही इंधन प्रकल्प आहे तेथील काही अधिकारी, काही पोलीस प्रशासन तसंच वाहतूकदार यांच्यात एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये संपकऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं। मात्र वाहन चालक जे आहेत ते कायद्याच्या याच्यावर अडून बसलेले आहेत। कायदा मागे घेण्यात यावा, त्यानंतरच आमचा संप मागे होईल अशी भूमिका घेतल्यामुळे आज जी काही बैठक झाली मनमाड येथे, त्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।